एव्हरीवन, मी आहे MHT ड्रॉपर 2026 या वर्षासाठी. तर हा दिवस 5वा आहे मराठीतून स्टडी अपडेट देण्याचा. तर काल जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या संडेला 2 एक्झाम्स आहेत, एक तर ऑफलाईन क्लासची आणि नंतर गणितांची मिनी CET. तर मी ऑफलाईन क्लासची एक्झाम देणे कंपल्सरी आहे, तर ती द्यावीच लागते. तर त्या एक्झाममध्ये JEEची आणि CETचे मिक्स PYQs आलते आणि क्वेश्चन्स. तर मी त्यातच एक्झॉस्ट झाले होते, कारण JEEचे थोडे हार्ड लेवलचे होते AODचे क्वेश्चन्स. आणि मग नंतर गणितांची मिनी CET देण्यासाठी म्हणजे एक्झॉस्ट झालेल्या माइंडने मी कसं देणार परीक्षा दुसरी. सो मी ती दिलेली नाही आहे. आणि माझा स्कोअर ऑफलाईन क्लासमधला 100पैकी मला 60 मार्क्स आलेले आहेत. खूप कमी मार्क्स आहेत हे मला माहितीत, बट मी अजून इम्प्रूव्ह करेन मला स्वतःला, कारण ॲज अ ड्रॉपर और रिपीटर मी एवढे मार्क्स घेणं खूप म्हणजे नाही आहे चांगलं हे माझ्या अभ्यासासाठी. सो मी अजून प्रयत्न करेन छान मार्क्स घेण्याचा आणि मी नेक्स्ट गणितांची मिनी CET जरूर देईल. मला खूप प्रॅक्टिस करावं लागणार आहे मॅथ त्या सब्जेक्टची, बिकॉज खूप म्हणजे जास्त तर त्यावरच आधारित आहे आपला CETचा पेपर जास्त. सो मी आता तुम्हाला माझ्या ऑफलाईन क्लासचे जे आज घेतलं ते सांगते. फिजिक्समध्ये मॅग्नेटिझम हे चॅप्टर टॉपिक सुरू आहे. सो त्यात मॅग्नेटिक फोर्स ऑन करंट कॅरिंग वायर हे लास्टचं बीट सुरू आहे. सो आज त्याची ओनली थिअरी घेतली. खूप म्हणजे हे लेंदी पण दिसत आहे आणि आहे पण लेंदीच आहे, बट रिपिटेटिव्ह आहे. सो इझी आहे हे खूप. मॅथबद्दल बोलायचं तर AOD चॅप्टर हा सुरू आहे आमच्या क्लासमध्ये आणि त्याचंही आज लास्टचे 1-2 ॲप्लिकेशन राहिलेली आहेत मे बी. सो हे ॲप्लिकेशन 7 डेरिव्हेटिव्ह ॲज रेट चेंज याचे आज म्हणजे CETचे PYQs घेतले. हे वर्ड्स प्रॉब्लेम असतात मे बी आणि याचे आज PYQsचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस घेतली. सो आता मला हे पण प्रॅक्टिस करावी लागेल. आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तर आमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री सुरू आहे. सो त्याचेच क्वेश्चन्स घेतले. आणि इनऑर्गॅनिकमध्ये कोऑर्डिनेशन चॅप्टर सुरू आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. सो त्याचंही आज क्वेश्चन्स घेतले. हाय अँड लो स्पिनचे त्याचं डिफरन्शिएशनचे क्वेश्चन्स घेतले, जे D1 D2 D3 अँड देन सो ऑन. सो याचेच आज क्वेश्चन घेतले. खूप इझी आहेत हे क्वेश्चन, मला तर खूप इझी गेलेत आज क्वेश्चन्स. आणि मी ऑक्टोबर महिन्यासाठी जो स्टडी प्लॅन आहे, म्हणजे मी एक टार्गेट फिक्स करणार आहे आता, ते मी आज बनवणार आहे. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच, कारण मला आता डिसेंबरपर्यंत पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे कंप्लीट. आणि नंतर मला रिव्हिजन स्टार्ट करायचं आहे, मॉक टेस्ट सिरीज खूप काही असतं. सो मी आता एक टार्गेट धरून चालणारच आहे. आणि तुम्ही गणितांची मिनी CET दिली असेल तर कमेंट्समध्ये तुमचे मार्क्स सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.